हे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, चला नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे. तर नवीन एक भरती आहे, नवीन NHM अंतर्गतची नवीन भरती आहे. पहा, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना. तर मित्रांनो, हे जालनामधली ही वॅकन्सी आहे. जे जालन्याचे आहेत तर त्यांच्यासाठी स्टाफ नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी जालना जिल्ह्याअंतर्गत जे कोणी सरकारी नोकरी म्हणा ती भले कंत्राटी का असे ना, पण त्यांच्या अंतर्गत ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही जाहिरात घेऊन आलेलो आहे मित्रांनी. तर पहा याच्यामध्ये कोणते काय सांगितलेलं आहे पाहून आपण पाहूया. 15 वित्त आयोगामार्फत जिल्ह्यातील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजे अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणजे आयुष्यमान भारत अंतर्गत जे हेल्थ अँड वेलनेस सेंटर जे नवीन काढण्यात आलेलं तर त्याच्या अंतर्गतमध्ये तसेच तालुका सार्वजनिक आरोग्य संच पदभरती. तर याच्यामध्ये पहा काय सांगितलं आहे, कोणत्या कोणत्या वॅकन्सी आहेत आणि कशा प्रकारचं आहे. तर याच्यामध्ये टोटल जे आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना यांचे कार्यालयाकडे दिनांक 12/3 पर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत अर्ज मागण्यात येत असून म्हणजे जे कोणी हे अर्ज ज्यांची इच्छा आहे भरण्याची तर त्यांनी दिनांक 12 तारखेपर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत. मित्रांनो, आज आहे 11 तारीख, उद्याच्या संध्याकाळपर्यंत हे फॉर्म तुम्ही भरून टाका. जाहिरात थोडीशी लेट भेटलेली आहे त्यामुळे हे थोडासा लेट व्हिडिओ झालेला आहे आणि हे जास्त वेळ पण नाही दिलेला त्यांनी. लगेच एका आठवड्याच्या आतमध्येच त्यांनी हे फॉर्म मागून घेतलेले आहे. तर 12 तारखेच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म पूर्ण करायचं आहे. तर पहा वॅकन्सीमध्ये काय काय आहे. सुरुवातीला जे अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणजे अर्बनमध्ये जसं की अर्बन लेवलमध्ये जे तालुका लेवल वगैरे आहे, डिस्ट्रिक्ट लेवल वगैरे आहे, त्या डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये जे हेल्थ अँड वेलनेस सेंटर असते तर किंवा सब सेंटर असते तर त्यांच्यासाठी स्टाफ नर्सची ही पोस्ट आहे. त्या पोस्टमध्ये टोटल सॅलरी जी आहे ती 20,000 असणार आहे. चांगली सॅलरी आहे आणि ज्यांचं प्रेफरन्स विल बी गिवन फॉर NHM गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स, ज्यांचं NHMमध्ये अंतर्गत जॉब झालेली आहे किंवा कंत्राटीमध्ये अगोदर जॉब केलेले आहेत त्यांच्यासाठी हे प्रेफरन्स देण्यात येईल. टोटल वॅकन्सी 24 आहेत. खूप चांगल्या वॅकन्सी आहेत. जिल्ह्यामध्ये जे कोणी आहे त्या जालन्याच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी खूप चांगली पोस्ट आहे आणि खूप चांगली पण सॅलरी आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे मेल MPW. हे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो. मल्टीपर्पज वर्कर ही पोस्ट असते जी तालुका हेल्थ ऑफिस म्हणा किंवा रिजनल तालुका हेल्थ ऑफिस किंवा मग छोटे गावं असतात त्याच्यामध्ये जे सबसेंटर असतं त्याच्यामध्ये जे वर्कर असतात तर ती पोस्ट मल्टीपर्पज वर्कर म्हणून ही पोस्ट असते आणि ही युजली प्रायमरी हेल्थ सेंटर आणि सब सेंटरमध्ये जे असते ज्यालाच आपण म्हणतो हेल्थ अँड वेलनेस सेंटर, त्याचं नाव बदलून आता हेल्थ अँड वेलनेस सेंटर केलेलं आहे. तर याच्यामध्ये पण टोटल वॅकन्सी आहेत 24 आहे. तर सॅलरी याची 17,000 सॅलरी असणार आहे. खूप चांगली आहे. स्टाफ नर्सपेक्षा या पोस्टमध्ये खूप वर्कलोड कमी असते का, पण नाव तसं मल्टीपर्पज वर्कर दिलेलं आहे. काही जास्त वर्कलोड नसते. चांगली पोस्ट आहे. प्रेफरन्स याला आपण गव्हर्नमेंट ज्याचं झालेलं आहे त्या एक्सपिरियन्स बॉन्डमध्ये त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये बरेच कास्टनुसार दिलेले आहेत. पहा SC ST VG NT NTC NTD SBC OBC SEBC EWC आणि ओपन कास्टनुसार वॅकन्सी दिलेल्या आहेत. ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे भरू शकता आणि याचं खूप सॅलरी पण चांगली आहे. आणि याचं मेन क्रायटेरिया काय आहे, त्याचं मेन क्रायटेरिया ज्याचं 12th सायन्स ऑर इक्वॅलंट बेसिक पॅरामेडिकल कोर्स ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी हे भरू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर त्यानंतर पहा दुसरी पोस्ट आहे 3rd नंबरची लॅब टेक्निशियन. ज्याचं कोणचं लॅब टेक्निशियन झालेलं आहे त्यांनी लॅब टेक्निशियनची पोस्ट भरू शकता. याच्यामध्ये पोस्ट कमी आहे तर 5च आहेत आणि सॅलरी जी आहे ती 17,000 आहे. प्रेफरन्स विल बी गिवन फॉर दोज हू हॅज ऑलरेडी वर्कड इन अ गव्हर्नमेंट सेक्टर ऑर NHM सेक्टर, दॅट इज नॅशनल हेल्थ मिशन और नॅशनल अर्बन हेल्थ मिशन ज्यांचं झालेलं आहे त्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्यांना प्रेफरन्स जास्त दिला जाईल, प्राधान्य जास्त दिलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे एंटमॉलॉजिस्ट म्हणून एक पोस्ट आहे. एंटमॉलॉजिस्टमध्ये पोस्ट कमी आहे तर याच्यामध्ये 3च पोस्ट आहेत. तर याची जी सॅलरी आहे ती 40,000 सॅलरी आहे. याच्यासाठी पोस्ट अशी असली पाहिजे की तुमचं MSc झुओलॉजीमध्ये झालं अनिवार्य आहे. MSc ज्यांचं झुओलॉजीमध्ये झालेलं आहे त्यांच्यासाठी हे फॉर्म भरू शकतात त्यांनी आणि त्याच्यामध्ये सॅलरी चांगली 40,000 आहे. त्यानंतर पुढचं आहे जे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट म्हणून एक पोस्ट आहे. यांचं एनी मेडिकल ग्रॅज्युएट कोणी पण ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याच्यासाठी 35,000 सॅलरी आहे आणि 6 त्याच्या वॅकन्सी आहेत. तर अशा प्रकारे ही मित्रांनो ही जाहिरात आहे. ज्यांना आवडली असेल तर त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशा प्रकारचेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. परत एकदा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.